नमस्कार. मी डॉक्टर पल्लवी सानप, सानप हॉस्पिटल आष्टी, डिस्ट्रिक्ट बीड. आता बऱ्याच जणांचा प्रश्न मला असतो की मॅडम, तुम्ही गोळ्या का बरं लिहून देता प्रेग्नन्सीमध्ये? म्हणजे जनरली ज्या गरोदर बायका असतात त्यांचा तर असतोच, पण त्यांच्या बरोबर असलेल्या त्यांच्या सासवा, आई, मावशी या ज्या असतात त्यांचं म्हणणं असतं, मॅडम गोळ्यांचं काय काम? आम्ही जेव्हा प्रेग्नंट होतो तेव्हा आम्हाला तर एकही गोळी नसायची. आताच का बरं गोळ्या निघाल्यात? तर जनरली प्रेग्नन्सीमध्ये 2 प्रकारच्या गोळ्या दिल्या जातात. म्हणजे एक आयर्नची म्हणजे रक्तवाढीची आणि दुसरी कॅल्शियमची. तर आज आपण कॅल्शियमच्या गोळीबद्दल बोलणार आहोत. तर तुम्हाला जी पांढऱ्या कलरची गोळी दिली जाते ती जनरली कॅल्शियमची गोळी असते. आता हिचं काय काम? तर गरोदरपणामध्ये कॅल्शियम हे बाळाच्या वाढीसाठी, त्याचे मसल्स बनण्यासाठी, त्याची जे बुद्धीची वाढ व्यवस्थित होण्यासाठी म्हणजे नर्व्हस सिस्टीम चांगली बनण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियमच्या गोळीची खूप आवश्यकता असते. आता जी आवश्यकता असते तेवढी सगळी आवश्यकता आपल्या याच्यातून पूर्ण होत नाही. म्हणजे आपण जे आहार घेतो त्याच्यामधून तितकी आवश्यकता पूर्ण होत नाही किंवा तेवढ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आपल्या आहारामध्ये नसतं. त्यामुळे दिवसाला कमीत कमी 1000 मिलीग्रॅम एलिमेंटल कॅल्शियम एवढं गरोदर स्त्रीला आवश्यक असतं. आणि प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे साधारण एक चौथ्या महिन्यापासून तर डिलिव्हरीपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे जोपर्यंत तुम्ही बाळाला पाजताय तोपर्यंत तुम्हाला कॅल्शियमच्या गोळीची आवश्यकता असते. कारण काय असतं, बाळाची हाडं बनत असतात आणि बाळाची हाडं बनण्यासाठी लागणारं कॅल्शियम हे आईच्या शरीरातून शोषून घेतलं जातं. मग जर ह्या दरम्यान जर तुम्ही बाहेरून कॅल्शियमचं सप्लिमेंटेशन दिलं नाही, तर आईची हाडं ठिसूळ होणार, आईची हाडं दुखणार, नंतर सांध्यांची जी जागा असतात त्या दुखणार. म्हणून कॅल्शियमच्या गोळीची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे काही रिसर्चमध्ये असं पण आढळून आलंय की ज्या गरोदर मातांमध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, तर त्यांच्यामध्ये बीपी वाढण्याचं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात आढळलंय. आणि बीपीचे धोके तर आपल्याला माहितीच आहेत की बीपीमुळे बाळाची वाढ कमी होते, झटके येऊ शकतात, बाळ पोटात मरू पण शकतं. तर बीपीचाही आजार कॅल्शियम कमतरतेमुळे होऊ शकतो. त्याचप्रमाणे डिलिव्हरी नंतर तर कॅल्शियमची जास्त गरज असते. कारण जे दूध बनवणार शरीर जे दूध बनवणार असतं त्याच्यासाठी कॅल्शियमची खूप आवश्यकता असते. आणि ते दूध हे बनण्यासाठी लागणारं कॅल्शियम हे आईच्याच हाडांमधलं वापरलं जातं. मग तुम्ही जर बाहेरून कॅल्शियम पुरवलं नाही, तर मग आईची हाडं दिवसेंदिवस ठिसूळ होत जाणार. आईचं कंबर दुखेल, त्याचप्रमाणे आईची हाडं दुखतील, तिला थकवा जाणवेल. बाकी मग कॅल्शियमची अजून माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू.